नवी मुंबई में पहली बार क्रेडाई एमसीएचआई यूथ ने इतिहास रच दिया। हमारे नवी मुंबई के कई मशहूर बिल्डर्स एक मंच पर साथ आए पुनर्विकास प्रदर्शनी में। क्रेडाई एमसीएचआई यूथ एग्जीबिशन में शामिल हुए हमारे प्रॉपर्टीज, हमारे समूह की प्रमुख कंपनी हमारे इंजीनियर्स एंड बिल्डर्स प्राइवेट लिमिटेड की स्थापना 1995 में स्वर्गीय श्री सतीश हवारे ने की थी। यह नवी मुंबई में स्थित है। कंपनी मुंबई, नवी मुंबई और ठाणे जिले में अपने आवासीय और वाणिज्यिक रियल एस्टेट विकास के लिए जानी जाती है। पिछले कुछ वर्षों में हवारे ने अपने परिचालन का विस्तार टाउनशिप, इंफोटेक पार्क, शॉपिंग मॉल और मल्टीप्लेक्स को शामिल करने के लिए किया है। समूह ने 150 से अधिक परियोजनाएं पूरी की हैं और किफायती आवास समाधानों के लिए जाना जाता है। हवारे ने रीडेवलपमेंट सोसायटी कस्टमर्स को दिया नवी मुंबईची जी डेव्हलपमेंट झाली ही साधारण 30-40 वर्षांपासून सुरू झालेली आहे। ज्या प्रमाणात मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट होते तशा नवी मुंबईमध्ये अजून सुरुवात झालेली नाही। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट चांगल्यात चांगल्या प्रकारे व्हावी या उद्देशाने आजचं हे एक्झिबिशन केलेलं आहे। कुठे ना कुठे लोकांच्या मनाला ते भावलेलं आहे आणि मधून 1000+ सोसायटी इथे रजिस्टर करून आज इथे व्हिजिट करतात। हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी फक्त एवढंच सांगू शकतो की या सगळ्या सोसायटीज ज्या आमच्याकडे व्हिजिट करतात आहे त्यांची बिल्डिंग उत्तम प्रकारे प्लॅन करून चांगल्यात चांगल्या अम्युनिटीज त्यामध्ये डिसाईड करून चांगल्या क्वालिटीमध्ये कन्स्ट्रक्शन करून त्यांना वेळेवरती घराचा ताबा मिळेल हे आश्वासन आम्ही सगळ्या सोसायटीजला जेव्हा देतोय आणि लोकांनी हावरेंचा परफॉर्मन्स बघितलेला आहे। गेल्या 30 वर्षांमध्ये आपण जेवढे प्रोजेक्ट्स केलेत, नवी मुंबईमध्ये केलेत, मुंबईमध्ये केलेत, ठाण्यामध्ये केलेत, कल्याण, पालघर, रायगड जिल्हा सगळीकडे जे प्रोजेक्ट केले आपले सगळे प्रोजेक्ट्स ऑन टाइम हँडओव्हर झालेले आहेत, ऑन टाइम फिनिश झालेले आहेत। कुठलाही प्रोजेक्ट आपण सुरू केला आणि थांबला असा कुठेही झालेला नाही। त्यामुळे एका विश्वासाने लोक प्रोजेक्ट्स घेऊन हावरेंकडे येतात। आज हावरे प्रॉपर्टीजने 45,000 ग्राहकांना जी घरं दिली आहेत आणि 160 प्रोजेक्ट जे कंप्लीट केलेले आहेत, हा परफॉर्मन्स आणि लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास, मला वाटतं हा विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे। डॉक्टर सुरेश हावरे आमचे जे चेअरमॅन आहेत त्यांचं वाक्य आहे की हा विश्वासच आमचा श्वास आहे आणि त्यामुळे मी इथे येणाऱ्या प्रत्येक सोसायटीला सुद्धा धन्यवाद देईन की हावरेंकडे तुम्ही येताय तर नक्की एका अपेक्षाने येताय की आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट उत्तम प्रकारे व्हावं आणि नक्की त्या आशा आकांक्षा अपेक्षांना आपण व्यवस्थित हे करू। चांगल्यात चांगल्या प्रकारे आमची टेक्निकल टीम आता स्टडी करेल, आर्किटेक्ट स्टडी करतील, कारण प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा वेगळा असतो, रोड विड्थ वेगळी असते, नंबर ऑफ मेंबर्स हे वेगळे असतात। त्यामुळे प्रत्येक सोसायटीला युनिक प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं। तर आपली टेक्निकल टीम ही पूर्ण स्टडी करून सगळ्या सोसायटीजला चांगल्यात चांगली ऑफर देणार आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊन त्यांच्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट सक्सेसफुल होईल असे हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी भरोसा देतो। बघा, खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे, सेल्फ डेव्हलपमेंट लोकांनी सुद्धा करावं। पण आपल्याला जेव्हा छातीत दुखतं किंवा जर हार्ट अटॅक होणार असेल किंवा सर्जरी करायची असेल, साधा ताप जरी आला असेल तरी आपण डॉक्टरकडे जातो। आपल्याला माहिती असतं की क्रोसिन घ्यायचं आहे, पण तरी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने आपण औषध घेतो। तसं आपल्या स्वतःची सर्जरी करायची असेल तर आपण स्वतः काही टेबलवर, ऑपरेशन टेबलवर बसून सर्जरी करणार नाही। त्यामुळे ज्या एक्सपर्टचं जे काम आहे, जसं आपण हार्ट सर्जरीसाठी डॉक्टरकडे जातो, जसं आपण आपल्या अकाउंटचं स्टेटमेंट बनवण्यासाठी सीए कडे जातो, जसं आपण कुठल्याही कामासाठी त्या सब्जेक्ट एक्सपर्टकडे जातो, तसं डेव्हलपमेंट हा जो आहे हा डेव्हलपरचा विषय आहे आणि एका एक्सपर्टकडे जाऊन आपण टेन्शन फ्री होऊन आपली बिल्डिंग त्यांना सुपूर्त करू शकतो। नक्की याच्यामध्ये डेव्हलपरची विश्वासार्हता ही जी आहे ही तपासून बघा। एका चांगल्या डेव्हलपरकडे आपली बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला द्या। फक्त आणि फक्त ऑफरमध्ये जास्त एरिया भेटतोय किंवा जास्त आकडेच्या मागे धावून आपण डेव्हलपमेंटला बिल्डिंग जर दिली आणि ती जर अशा एका डेव्हलपरला दिली ज्याचा आजपर्यंत ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला नाही किंवा ज्याने आजपर्यंत काम केलेलं नाही, तर कुठे ना कुठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात। बघा, चॅलेंजेस हे येणारच आहेत, पण त्या चॅलेंजेसला समोर तोंड देऊन कसे आपण ओव्हरकम करतो, तर जे एक्सपर्ट जे डेव्हलपर्स आहेत ज्यांनी गेले 10, 15, 20, 30 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, ज्यांनी आजपर्यंत सगळे प्रोजेक्ट कंप्लीट केले, हावरे प्रॉपर्टीजचे सगळे प्रोजेक्ट ऑन टाइम कंप्लीट केलेत, नक्की आपण अशा डेव्हलपरकडे जर बिल्डिंग देतात तर आपण निश्चितपणे झोपू शकतो। सेल्फ डेव्हलपमेंट सुद्धा चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगला उपाय आहे, त्याच्यामध्ये काही वाईट नाही। पण जसं आपण एक एक्सपर्ट जर आपल्याला सर्जरी असेल तर डॉक्टरकडे जातो, तसं रिडेव्हलपमेंट हा काय छोटा विषय नाही। बरेचसे चॅलेंजेस त्यामध्ये येतात, बिल्डिंग परमिशनचे येतात, सिमेंट आणि स्टील सप्लायचे येतात, कॉन्ट्रॅक्टचे येतात, वेगळ्या वेगळ्या घटकांचे वेगळे वेगळे चॅलेंज येतात आणि हा छोटा विषय नाही, 2-4 दिवसांचा, आठवड्यांचा, महिन्यांचा विषय नाही।
रिडेव्हलपमेंट हे 3-4 वर्षाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये बरेचसे परमिशन्स घ्यावे लागतात. बँकेचं लोन आपल्याला घ्यावं लागतं. बँकेचं लोन जेव्हा आपण घेतो तेव्हा एखाद्या प्रोजेक्टला 3च्या ऐवजी 3.5 वर्ष लागले. हे साहजिक 6 महिने 12 महिने मागे पुढे होतं. पण त्या 12 महिन्याचं सपोज एक्स्ट्रा लागणारं व्याज आहे, तर सोसायटी जेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंट करते हे ठरवू शकत नाही की 12 महिन्याचं व्याज एक्स्ट्रा कोण देणार. पण ऍज अ डेव्हलपर वेन ही इज डुईंग अ बिझनेस दे कॅन टेक दॅट रिस्क की आपण कमी जास्त झालं तरी, नुकसान जरी झालं तरी ही बिल्डिंग आपण पूर्ण करणार आणि आपल्या शब्दाला पूर्ण होणार. अशा डेव्हलपरकडे विश्वासाने आपली बिल्डिंग द्या. सेल्फ डेव्हलपमेंट सुद्धा चांगला पर्याय, पण एका चांगल्या डेव्हलपरकडे देऊन आपण टेन्शन फ्री हो निश्चिंत झोप घेऊ शकतो आणि एका विश्वासाने बिल्डिंग देऊ शकतो. हा पर्याय सुद्धा खूप चांगला आहे. देखिए ऐसा हम काफी उदाहरण हमारे सामने आते हैं. हम भी मार्केट में देखते हैं कि कोई बिल्डिंग का रिडेवलपमेंट शुरू हुआ, फिनिश नहीं हुआ, कोई डेवलपर का कुछ क्लियर नहीं हुआ, परमिशन नहीं आई, ऐसे बहुत सारे एग्जाम्पल हमारे सामने आते हैं. इसीलिए मैं सारे सोसायटी मेंबर्स को एक चीज रिक्वेस्ट करूंगा, म्हणजे आग्रहाने मी विनंती करेन त्यांना कि सिर्फ और सिर्फ नंबर्स के पीछे मत जाइए. एक डेवलपर ने ऑफर दिए 500 स्क्वायर फुट, किसी और ने 600, 700, 800, 1000 स्क्वायर फुट भी ऑफर दिए, पर वो फीजिबल है या नहीं, उतना एफएसआई हमारे बिल्डिंग को है या नहीं. सिर्फ पेपर पे 1000 फुट के घर की वैल्यू नहीं है, लेकिन एक्चुअल जो 500 फुट मिले उसकी वैल्यू ज्यादा है. तो ऐसे डेवलपर को काम दीजिए जो डेफिनेटली एक ट्रस्ट फैक्टर जिसका हाई हो, जिसका परफॉर्मेंस आज तक आपने देखा हो, रेरा में जिसके अगेंस्ट कंप्लेंट ना हो और जिसके परफॉर्मेंस पे लोगों से आपको सुनने मिला हो कि इसके इतने, उनके साइट विजिट्स कीजिए. जैसे हमारे हावरे प्रॉपर्टीज के साइट 24/7 365 डेज ओपन है. आप कभी भी आके देख सकते हैं. फार्म की क्वालिटी आप चेक कर सकते हैं, प्लानिंग चेक कर सकते हैं, रेरा से आप परमिशन चेक कर सकते हैं, आईओडी, सीसी, एफएसआई सारी चीजें चेक कर सकते हैं. तो जितना ट्रस्ट फैक्टर हाई होगा, ऐसे डेवलपर को अगर हम काम देंगे, भले अगर ऑफर हमको थोड़ी सी कम भी मिले तो भी हम एक ट्रस्ट फैक्टर के साथ काम दे सकते हैं.